विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सबंध विश्वाच्या कल्याणाचं सार असणारी माऊली ज्ञानोबा यांनी निर्माण केलेली ज्ञानेश्वरी कालही श्रेष्ठ होती, आजही श्रेष्ठ आहे, उद्याही श्रेष्ठ असेल। माणसाच्या जगण्याचं तत्वज्ञान असणारी जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलेली गाथा कालही श्रेष्ठ होती, आजही श्रेष्ठ आहे, उद्याही श्रेष्ठ असेल। परंतु नेमकी मेख कुठे आहे तर ज्या माऊली ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणाचं सार सांगितलं आणि विश्वाच्या कल्याणाचं दान मागितलं, त्या माऊली ज्ञानेश्वरांना छळणारे धर्म मार्तंड याच मातीत होते। माणसाच्या जगण्याचं तत्वज्ञान असणारी गाथा जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिली, परंतु त्याच निर्मात्या तुकोबारायांना छळणारे धर्म मार्तंड ही याच मातीत होते। नव्हे तर कालपर्यंत हीच गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी वाचण्याची ही बंदी होती, त्याच्यावरती निरूपण करण्याची बंदी होती। स्त्रियांना उभं राहून कीर्तन करण्याचा शिकण्याचा तर अधिकारच नव्हता। मग हा अधिकार ती ज्ञानेश्वरी वाचण्याचा, ती गाथा वाचण्याचा, त्याच्यावर निरूपण करण्याचा अधिकार इथल्या स्त्रियांना, इथल्या बहुजनांना, इथल्या अस्पृश्यांना दिला तो भारतीय संविधानाने। आणि म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती झाली इथल्या प्रत्येकाला शिक्षणाचे हक्क आणि अधिकार मिळण्यासाठी, इथल्या प्रत्येकाला अभिव्यक्तीचे हक्क आणि अधिकार मिळण्यासाठी। ज्या हातांनी माऊली ज्ञानेश्वरांना छळलं, ज्या हातांनी गाथा इंद्रायणीत बुडवल्या, त्या हातांना लगाम घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काम केलेलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने। आज 21व्या शतकात ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे। आपण हे बोललं पाहिजे, विश्वाच्या कल्याणाचं दान ज्या माऊली ज्ञानेश्वरांनी मागितलं, गाथेमधून संबंध जगाला महान मानवतेचा संदेश त्यांनी दिला आणि नाठाळाच्या माती हानू काठी हा इशारा ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी दिला, त्या जगद्गुरु तुकोबारायांना नेमकं कुणी छळलं? माऊली ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना जिवंत जलसमाधी घ्यायला कुणी भाग पाडलं? आणि माऊली ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना स्वतःला कोंडून घेईपर्यंत संन्याशाची पोरं म्हणून छळत त्यांचं जगणं कुणी असहाय्य केलं? हे प्रश्न आजच्या पिढीला पडले पाहिजेत। हे प्रश्न आजच्या कीर्तनकारांनी, आजच्या प्रवचनकारांनी उपस्थित केले पाहिजेत। आजच्या कीर्तनकार भगिनींना याची जाणीव पाहिजे। आजच्या कीर्तनकार बांधवांना हे समजलं पाहिजे की अरे या बहुजनांना, या स्त्रियांना ना कीर्तनाचा, ना माऊलींची ज्ञानेश्वरी वाचण्याचा, ना गाथा पुन्हा काढून पुन्हा वाचण्याचा अधिकार होता। तो अधिकार इथल्या भगिनींना, तो अधिकार इथल्या बहुजनांना दिला संविधानाने। आणि संविधानाने एक प्रकारे माऊलींना छळणाऱ्यांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांची गाथा बुडवणाऱ्यांचा निषेध केला आणि त्यांच्या तोंडात सनसनी चपराक मारली। ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे। म्हणून या संविधानाने आम्हाला काय दिलं आणि संविधान आज 21व्या शतकात आम्हाला नेमकं काय देत आहे? माऊली ज्ञानेश्वरांना छळणाऱ्यांचा बदला घेण्याचं काम, त्यांना वचक बसवण्याचं काम, त्यांना त्यांचे हात आवरते घ्या आणि समतेने वागा हे सांगण्याचं काम तुकोबारायांची गाथा बुडवणाऱ्यांना तीच गाथा डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि त्याच गाथेची पारायण करायला लावणारे जर कुठला कायदा असेल तर त्या कायद्याचं आणि त्या महान ग्रंथाचं नाव आहे संविधान। हे आपल्याला आज समजलं पाहिजे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।